नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. खरं तर अतिशय भीषण घटना कुर्ल्यामध्ये घडलेली आहे. मृत्यूचं तांडव बघायला मिळालेलं आहे आणि कुर्ल्यातील या बस अपघात प्रकरणातील मृतांच्या वारसांना आता सरकारनं 5 लाखांची मदत जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमधून ही मदत दिली जाणार आहे. याशिवाय जखमींवरती सरकारी खर्चानं खरं तर उपचार होतील. कुर्ला बस अपघातामध्ये तब्बल 7 जण मृत्युमुखी पडल्यात तर 49 जण जखमी झालेले आहेत. तर अपघात का झाला, कसा घडला या संदर्भात चौकशी तर होतीये. मात्र बेस्टचा जो ड्रायव्हर होता संजय मोरे याच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. संजय मोरे हा 1 डिसेंबरला बस चालक म्हणून रुजू झालेला होता. संजय मोरे हा कंत्राटदाराचा चालक होता. कंत्राटी पद्धतीने भरती झालेला संजय मोरे आधी खासगी बस चालवायचा. त्यामुळे कोणताही अनुभव नसताना संजय मोरेची नेमणूकच नेमकी कशी झाली, त्याला एवढी मोठी बेस्टची इलेक्ट्रिक बस कशी चालवायला दिली, हा सवाल आता उपस्थित झालेला आहे. अनुभव नसतानाही संजय मोरेला एवढी मोठी बस चालवायला देणाऱ्यांची आता चौकशी होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर बस चालक संजय मोरे 1 डिसेंबरलाच कामावर रुजू झालेला होता. चालकाचं वय 54 आहे. आधी खासगी बसवरती तो चालक होता. मोठं वाहन चालवण्याचा त्याला अनुभवच नाहीये, अशी सुद्धा माहिती आहे. शिवाय महत्त्वाचं म्हणजे बेस्टची मोठी इलेक्ट्रिक बस कशी चालवायला दिली, हा सवाल आता उपस्थित झालेला आहे. कारण त्याला इलेक्ट्रिक बस चालवायचा अनुभव नाहीये. अनुभव नसताना मोठी बस चालवायला देणारे नेमके कोण आहे, हा सुद्धा सवाल यावेळेस आता उपस्थित झालेला आहे. एकंदरीत दोन्ही बाबीची चौकशी केली पाहिजे की अशा कंत्राटी पद्धतीवर किंवा अर्धशिक्षित चालकांना ही बस चालवायला कुणी दिली, कोण तो महाशय आहे, कोण तो अधिकारी आहे. कंत्राटी चालकांना या पद्धतीने, अर्धशिक्षित चालकांना या पद्धतीने बसवर चाबी देणे, पण त्यांना बस चालवण्याकरता मुभा देणे, हे तर चूक आहे.